चांगलं क्रिकेट खेळत राहा आणि डिसिप्लिन क्रिकेट नेहमीच आपल्या माध्यमातून होईल हीच कमिटीकडून अपेक्षा असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड मॅचला सुरुवात होईल आणि या आपण विराथन खुर्दचा आवाज ऐकणार आहोत मिस्टर हार्दिक किनी. धन्यवाद कॅमेरामॅन हार्दिक आरेकर. धन्यवाद प्रमोद सर. पालघर भूषण आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आशिया खंडातली नंबर 1 स्पर्धा अर्थातच सुप्रीमो चषक 2022 मध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आई सत्वाई खार्डी आणि त्यांना 2 हात करतोय पारगाव. या दोन टीम मध्ये हे धुवंद युद्ध आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. चला 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर सुद्धा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. आणि त्याचबरोबर यंगस्टर चषक माकणी 2025 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी स्पर्धा आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. सेकंड एडिशन मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. गेले 4 दिवस कसे गेले ते समजलं सुद्धा नाही. सर्वत्र या स्पर्धेची चर्चा या ठिकाणी होती आणि तीच स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये येऊन या ठिकाणी पोहोचले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 एका बाजूला आई सत्वाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला पारगाव या दोन टीम मध्ये. आई सत्वाई खार्डी टीमने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. या आधीच्या मॅच मध्ये तुषार गरज तुकाचा बॅटिंग शो आपल्याला पाहायला मिळाला. विथ द बॉल 2 विकेट आणि विथ द बॅट त्यांच्या बॅटमधून चांगली एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती रमेश आपण पाहतोय. पारगाव टीमचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या. पहिली षटक फेकण्याकरिता रमेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. टॉस जिंकलाय आई सत्वाई खाडी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ठिकाणी घेतला गेला. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट आजच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती प्रवीण पाटील आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती प्रवीण गरत आपण पाहू शकताय. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवरती रमेशला आपण पाहतोय. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑनला सरळ चेंडूला पाठवून देण्याचा प्रयत्न एकाच अटेम्प्ट मध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. भरपूर पुढे त्या ठिकाणी होते. मागे जाऊन प्रयत्न चांगले केले होते. जाव या बॉलवरती मिळते. पहिल्याच बॉलवरती एक आक्रमक सुरुवात त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन सुद्धा चांगलं होतं. थोडंसं टायमिंग प्रॉपरली झालेलं नव्हतं. पहिल्या बॉलवरती कुठेतरी संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. पहिल्याच बॉलवरती रमेशने आपल्या टीमसाठी जे एफर्ट्स घेतले होते. पहिल्या बॉलचं क्लॅरिटी झालं. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. त्यांना बीट करून सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडघ्यावरती बॅलन्स केलं होतं. स्लॉट मध्ये बॉल होता. बरोबर बॅटच्या रडार मध्ये घेतला. हीच खासियत प्रवीण गरजची आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 6ची भाषा या ठिकाणी बोलत असताना 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. एक मजबूत स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रवीण गरजच्या बॅटमधून. यादीच्या बॉलवरती प्रवीण पाटीलने सुद्धा तोच प्रयत्न दाखवला होता मैदानामध्ये. त्यानंतर प्रवीण घरातला ते यश मिळालं. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. यादी गावदेवी वाडीव आणि त्यांना 2 हात केला. NCC सफल आहे या टीमने. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग लान्स केले जाते. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी घेतली गेली होती. विथ द बॅटने ही सिंगल या ठिकाणी प्राप्त केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. षटकारानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण या आधीचे पहिले 2 चेंडू जर पाहिले तर स्लॉटमध्ये ठेवले होते. हा चेंडू थोडासा गुड लेंथवरती ठेवला. जो चेंडूचा टप्पा होता तो थोडासा मागे घेतला होता. पुढचा बॉल या पहिल्या ओव्हरमधील 4 षटकांचा मॅच आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लाऊड अपील जरूर केली होती. आशिपूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. तेच पंचांनी सांगितलं. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी परिपूर्ण करत असताना
शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या ओव्हरमध्ये. जर विचार केला तर एक षटकार या ठिकाणी बॅटरच्या बॅटमधून आला आणि तोच बॅटर सध्या स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण गरत एक कॉन्फिडंटली स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये आपण पाहू शकतात लॉंग ऑन आणि मिड विकेट ऑन साईडला. त्यानंतर डीपमध्ये कव्हर ठेवला गेलाय. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. समोर खेळाडू नाही आहे. सरळ बॉलला पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वॉट शॉट. 6 धावा. ओव्हरमध्ये प्रवीण गरजच्या बॅटमधून 2 आक्रमक स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्ट्रोक जर पाहिला तर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॉलला डिपॉझिट केलं. धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झाल्या मैदानामध्ये. आणि प्रवीण गरत सध्या ज्या प्रकारे फॉर्ममध्ये आहेत, चांगली बॅटिंग ते मैदानामध्ये करत आहेत. त्यांच्या बॅटमधून या ठिकाणी 13 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. आणि रमेश यांचा जर विचार केला तर त्यांच्या विरोधामध्ये या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेत. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती रमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रवीण आहेत. त्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आलेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फार वेगाने बॅट स्विंग केली होती. यावेळेस अक्रॉस दी बॅटने या ठिकाणी प्रयत्न दाखवला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. शेवटच्या बॉलवरती चांगलं पुनरागमन या ठिकाणी केले गेले. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झालंय. आणि टीमची टोटल फलकावरती 2 षटकाराच्या सहाय्याने 15 या आकड्यावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संपन्न झाल्या. धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण गरजच्या बॅटमधून आणि सेट झाल्यात खेळपट्टीवरती. षटक क्रमांक 2 फेकणे गेली तर बॉलिंग ट्रॅकवरती आकाशला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये आकाशला इंट्रोड्यूस केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. आज जवळजवळ टोटल 13 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. थोडीशी घाई करा मित्रांनो. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पारगाव टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागला. कारण टॉस जर जिंकले असेल तर त्यांनी म्हटलं होतं की बॅटिंगच घेतली असे. आणि बॅटिंग त्यांनी त्यांच्या माध्यमातून आली. आणि ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली, पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आणि आत्मविश्वासासहित ज्या धावा आल्यात आतापर्यंत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती. खाडी टीम घाई करा. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने जे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी झाला नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. राऊंड द विकेटने कोणतरी मार्कवरती आकाशला आपण पाहतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता प्रवीण पाटीलच्या विरोधामध्ये. प्रवीण यांचा जर विचार केला तर 3 बॉल त्यांनी फेस केल्यात. 1 धाव त्यांच्या बॅटमधून आले. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील हलकीशी झाली होती. मागच्या 2 बॉलवरती प्रवीण यांच्या विरोधामध्ये जे चेंडू हाताळले गेलेत, बरोबर लाईन अँड लेंथवरती आकाशचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावांवरती धावसंख्या स्तब्ध राहते. प्रवीण यांचा जर विचार केला तर सध्या तरी ते संघर्ष करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आकाशच्या विरोधामध्ये मागील 2 बॉलमध्ये कटरचा सातत्याने वापर या ठिकाणी केला जातोय राऊंड द विकेटने. बॉलिंग ट्रॅकवरती आकाशला आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती केले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जी कला आहे चेंडूला फिरवण्याची आणि जे वेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाशकडे,
22 च्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. आता स्ट्रायकिंगवरती प्रवीण करत येत आहेत. दुसऱ्या बाजूला आकाश ती चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात त्याचं प्रेशर या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती नाही आहे, कारण जे पहिले 3 बॉल हाताळले गेलेत विदाऊट प्रेशर सहित बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत आकाश. पुढचा बॉल राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर एक सेट बॅटर आहे प्रवीण गरत, त्यांच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुनश्च एकदा आकाशच्या विरोधामध्ये आकाशाला गवस निघालणारा षटकार, मिड विकेटला बॉल या ठिकाणी डिस्पॅच केले गेले. स्टँड मध्ये षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता, बरोबर बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि सरळ बॉलला फेकून दिलं मिड विकेटला. पहिल्या अँगलने हा बॉल दाखवला जातोय, त्यानंतर तिसऱ्या अँगलने हा बॉल कॅप्चर केला गेला. हा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनचे रिॲक्शन फर्स्टेशन या ठिकाणी कॅप्चर केले गेलेत आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. एक उत्तुंग षटकार या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनफिल्ड वरून क्लिअर केला गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधून पुढे येत आहेत. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि यस, इथून पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. कॉलिंग चुकीचं झालं आणि त्याचे परिणाम सोसावे लागतात. एक सेट बॅटर, एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. प्रवीण, ज्यांच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आले होते, आपल्या संघासाठी चांगलं योगदान ते मैदानामध्ये देत होते आणि त्यांची विकेट या ठिकाणी गेले. नेक्स्ट मॅच शिवशक्ती उसरणी आणि त्यांना 2 हात करेल केलवा मास्टर या 2 टीम मध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहा. षटकार आकाशच्या विरोधामध्ये जोर आला, परंतु त्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी आलाय. नवीन बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिली षटक 15 धावांचं राहिलं होतं, परंतु मागच्या 5 बॉलमध्ये आकाशने जी गोलंदाजी केली ती उल्लेखनीय परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पण पाहतोय. राऊंड द विकेटने एक चांगला अँगल त्याला मिळतोय आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा तो मैदानामध्ये घेतोय. तसं पुरेपूर बेनिफिट मैदानाच्या आतमध्ये घेता येत आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत राऊंड द विकेटने. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपर सुद्धा बीट झाले. बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी होती. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले गेलेत. चांगला बॉल होता, कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. 3 धावा या बॉलवरती येत आहेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 26 या आकड्यावरती. 26 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. जी सरासरी 15च्या घरामध्ये होती ती सरासरी कुठेतरी खाली उतरत असताना पाहायला मिळते. धावांचा जो आलेख होता तो आलेख या ठिकाणी खाली उतरत असताना पाहायला मिळतोय. 13च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती 26च्या घरामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. यंगस्टर चषक 2025 आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा 5 दिवसांचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक मंडळी जवळजवळ 43 जणांचा हा सहभाग आपण पाहतोय आणि या 43 जणांची ही मेहनत एक यश प्राप्त करून देत असताना या टेनिस बॉलच्या पटलावरती एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जाईल अर्थातच यंगस्टर चषक 2025 युवा पिढीसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळवून दिला या आयोजकांनी. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्यांचा आज लाईव्ह ड्रॉ लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुल टॉस, मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. सिली पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. कल्पेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. फुल टॉसचा त्या ठिकाणी उपयोग केला गेला होता. दोन बॉलचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालंय. 27 फलकावरती राखले गेलेत. मागचे 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. पहिले षटक वगळता मागच्या 2 ओव्हरमध्ये दुसरं षटक जर पाहिलं तर 10 धावांचं राहिलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. फुलटॉस बॉल ऑफसाईडला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला
क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सरळ बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा चौकार. फुलटॉसचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि बरोबर दिशा त्या ठिकाणी निवडली होती. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. चौकार या ठिकाणी आलाय. प्रवीण यांच्या बॅटमधून नेक्स्ट बॉल. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. फार वेगाने बॅट फिरवली होती परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाहीये. एक धाव या ठिकाणी येते. एकीने धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती शेखर आम्हाला दर्शवत आहे. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 32 रन्स स्कोरकार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये शिवशक्ती उसरणी आणि त्यांना 2 हात करेल केलवा मास्टर या दोन टीममध्ये. अजून एक चांगला बॉल. पाय चाललेले नाही आहेत त्या ठिकाणी. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी केला नव्हता. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता आणि सरळ टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. शफल झालेले नव्हते. चांगली गोलंदाजी कल्पेशची आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये आलाय परंतु इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत हाताळला. इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. मनगडाचा वापर त्या ठिकाणी केला. क्षेत्ररक्षक आहेत आकाश आणि कुठली चुकी त्यांनी केलेली नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झालाय आणि 32 या धावसंख्येवरती या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम पारगाव टीमला गॉन. समीर घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा सामना 2 टीममध्ये. शिवशक्ती उसळणी आणि केलवा मास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. नवीन फलंदाज समीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4th पोझिशनवरती ते मैदानामध्ये आल्यात. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पूर्णपणेची सरासरी होती त्या ठिकाणी खाली येताना पाहायला मिळते. 15ची सरासरी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13ची सरासरी आणि इथून 10ची सरासरी या ठिकाणी गाठली गेले 3 षटकांमध्ये. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यंगस्टर चषक माखणे 2025 आपण पाहतोय. एक क्रिकेटची अद्भुत पर्वणी आमच्या युवा पिढीसाठी आपल्याला पाहायला मिळते. आज 40+ हाफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप काही शिकण्यासारखं असतं या 40+ प्लेयर्सकडून. त्यांचे शॉर्ट सिलेक्शन, जे व्हेरिएशन बॉलिंगमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी योगेशच्या खांद्यावरती हाताळली गेली. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. शिवशक्ती उसळणी आणि केलवा मास्टर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 4थ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय. योगेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. हुक केला गेलाय. सरळ बॉल लॉंग लेगला क्लिअर करतोय. खाली क्षेत्रामध्ये गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला फलंदाज. चौकार. खराब लाईन लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 36 या आकड्यावरती. 36 स्कोरकार्डवरती लागला गेला. स्लॉगरच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकाराने स्वागत केलं गेलं योगेशचं. पहिल्याच बॉलवरती खराब सुरुवात या ठिकाणी बॉलर योगेशकडून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटील पहिल्या काही चेंडूंचा जर विचार केला तर संघर्ष करत होते परंतु त्यानंतर त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि धावा यायला हव्यात या स्लॉग ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. त्यांच्या डोक्यावरून सरळ चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42च्या घरामध्ये. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सातत्याने मागील दोन्ही बॉल या ठिकाणी शॉर्ट बॉल हाताळले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. पहिल्या 4 ते 5 चेंडूवरती त्यांचा संघर्ष सुरू झाला होता परंतु त्यानंतर त्यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येऊ लागलेत. 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. धावसंख्या फलकावरती 42. आज जर विचार केला तर बॅट्समन जे रिॲक्शन आहेत ते सुद्धा कॅप्चर केले जातील कारण जवळजवळ आज 3 अँगल सहित ही स्पर्धा या ठिकाणी आजच्या अंतिम दिवसामध्ये, आजच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेराचा वापर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये केला गेला आहे आणि आमचे 3 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिक आरेकर, राज निजई आणि त्याचबरोबर तुषार कुर्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे तिन्ही आमचे कॅमेरामॅन आणि यंग आहेत
भरपूर टॅलेंट त्यांच्याकडे. 2 बॉलचं खेळ झालं. पहिल्या दोन्ही बॉलवरती स्लॉक हिट या ठिकाणी प्रवीण पाटीलच्या बॅटमधून आल्यात आणि याच स्लॉक हिटची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये 43 डिफेंड झाल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केला जातोय, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावा, षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकाराने सुरुवात झाली होती, त्यानंतरचे 2 बॉलवरती 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून. या स्लॉग ओव्हरमध्ये ज्या धावांची गरज होती धावा या ठिकाणी प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून येत आहेत आणि शॉर्ट सिलेक्शन प्रॉपरली या ठिकाणी होते. धावसंख्या फलकावरती 48 फलकावरती लागल्यात. शिवशक्ती उसळणे टीमचा कॅप्टन आणि केलवा मास्टर टीमचा कॅप्टन. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला आणि गौरव पाटील यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 वर्षामध्ये जी मेहनत त्यांनी घेतली आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव या ठिकाणी अंकित केले गेले. एक मोठं नाव आहे. एक 6 सीटर स्पोर्ट्स ब्रँड आपण पाहतोय. त्याचबरोबर अग्निशामक दलामध्ये ते कार्यरत सुद्धा आहेत. वसी विरार या परिसरामध्ये. फुलटॉस बॉल इथून ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. या इनिंग्सचा जर विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा बॉल हाताळलेला नव्हता. या स्लॉग ओव्हरमध्ये दबाव आहे योगेशवरती, कारण पहिल्या 3 बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा आल्यात. 3 बॉलवरती मोठे स्ट्रोक या ठिकाणी आल्यात प्रवीण यांच्या बॅटमधून, त्यामुळे तो दबाव या ठिकाणी जाणवतोय योगेशवरती. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झालाय. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी होतोय. यष्टीरक्षक पाठलाग करताय, तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले पारगाव टीमचं. नेक्स्ट मॅच शिवशक्ती उसळणी आणि केलवा मास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या. सातत्याने इथून आम्ही अनाऊन्समेंट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. शेवटचे 2 बॉल आहेत. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक मजबूत धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. फाउंडेशन खूप महत्त्वाचं होतं पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये ती आक्रमकता पाहायला मिळाली प्रवीण गरत यांची, कारण त्यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार. ऑस्टमच्या बाहेर बॉल व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 52 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 बॉल्स गेले बाकी आहे. समोर प्रवीण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 24 धावा आल्यात. त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील. वॉड शॉट बॉलला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. गुड शॉट 6 धावा, बिग हिट. अजून इथून 1 बॉलचं खेळ बाकी आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग प्रवीण पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीण यांची. शिवशक्ती उसळणी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल टॉस बॉलवरती 6 धावांची मोहर या ठिकाणी उमटवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 30 धावांचं योगदान, एक महत्त्वपूर्ण योगदान प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. योगेशवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 4 मोठे स्ट्रोक या ठिकाणी आलेत. त्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल असेल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतील. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गेल्यात. आकाश डीपमधून येत आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. अंडरआर्म फेकी केली जाते. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 61 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. आदरणीय सन्माननीय निरंजनजी तरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होईल. आपल्या या स्पर्धेचे, आपल्या या कमिटीचे आदरणीय सन्माननीय श्यामकांतजी तरे साहेब अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे चिरंजीव
आदरणीय निरंजनजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य तीन आदरणीय सन्माननीय निरंजनजी तरे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. श्यामकांत तरे साहेब या कमिटीचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. जाऊत आपण टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा. केरवा मास्टर टीमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवशक्ती उसने टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शिवशक्ती उसने टीमचा कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आदरणीय निरंजनजी तरे साहेब यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतर्गणापासून धन्यवाद. शिवशक्ती उसने टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी उपस्थित राहा. केलवा मास्टर टीमचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. पारगाव टीम जास्त वेळ जातोय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 13 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. समीर करत आणि कंपनी प्लीज लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम आई सत्वाई खार्डी या टीमचे 2 बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नंदन चौधरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. जाऊ तर पण टॉस बॉक्समध्ये तिथे आपण टॉस करणार आहोत. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एका बाजूला केलवा मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती उसळणी. दोन्ही टीमचं या ठिकाणी स्वागत आहे. वेलकम बोथ कॅप्टन्स, आपलं स्वागत आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे कॅमेरामॅन सुद्धा रेडी आहेत. कॉइन स्पिन केला जातोय. कोणत्या टीमचं यंगस्टर चषक आणि 2025 हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती उसळणी टीमचा कॉल असेल 2025 असा कॉल केला होता. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम केलवा मास्टर टीमने. कॅप्टन आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचं मुख्य कारण चेस करताना टार्गेटचा विचार करून बॅटिंग ऑर्डर करता येते. जर पहिली बॅटिंग असेल तर मग मोठं टार्गेटच्या नादात कधी कधी बॉल डॉट होतात, विकेट जातात. म्हणून टार्गेट बघून चेस करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि आज संघामध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती तुमचा भरोसा असेल? आमच्यामध्ये जसे म्हणजे क्रिकेट आहे, कधी एखाद्याचा दिवस असतो कधी नसतो, तरी पण आहेत आमच्यामध्ये चांगले हिट करणारे. बघू आता काय होतं. आणि या स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळून? ही स्पर्धा खूपच छान आहे. मागच्या वर्षी देखील स्पर्धा मस्त आयोजित केली होती, पण आता की 40+ आहे तर प्रत्येक संघाकडे बुजुर्ग प्लेयर असतात. तर प्रत्येकांची अशी इच्छा असते की कमीत कमी 5 ओव्हरच्या तरी मॅच झाल्या पाहिजेत. आता जेणेकरून वेळेअभावी या 4 ओव्हरच्या मॅच होत आहेत. तर त्याच्यामध्ये कसं की प्रमुख 4 गोलंदाज आणि 2-3 बॅट्समन त्यांना संधी मिळते, बाकीच्यांना मिळत नाही. तर कमिटीला हेच सांगू इच्छेल की पुढच्या वर्षी जरा वेळेचं बंधन टाका. जर मी मागच्या वर्षी देखील माझ्या ह्याच्यामध्ये बोललो होतो की जर वेळेवरती संघ येत नसेल तर पेनल्टी द्यायला सुरुवात करा. एकदा द्यायला सुरुवात झाली तर ऑटोमॅटिक दुसऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा चांगला अवलंब होईल. कारण पालघरमध्ये पहिले टुर्नामेंट व्हायचं तेव्हा त्यांच्याकडे असंच रूल होता. तरी पण हे स्पर्धेचे आयोजन खूप आहे आणि असेच आयोजन नेहमी करत राहावे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय केलवा मास्टर या टीमने आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील भारतजी राऊत सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद हार्दिक किणी. आणि खरोखरच खूप चांगले संवाद त्या ठिकाणी साधले गेले आणि जो मॅसेज सोडला गेला, कारण कुठेतरी क्रिकेटची शिस्त लागणं गरजेचं आहे आणि एक चांगला मॅसेज. मॅचच्या दिशेने येऊयात. बॅकफुटला जाऊन चेंडूला आपण पुलचा फटका खेळला गेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. 1 धाव
या ठिकाणी पूर्ण केली गेली. अकाउंट उघड झालं, अकाउंट उघडलं गेलं. त्या ठिकाणी टीम खाडीचं 61 धावा करायचे आहेत. एक मोठं टार्गेट मानलं जाईल. आजचा दिवस जो आपण पाहिला या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मात्र कालच्या दिवसामध्ये जे वारे वाहत होते या मैदानावर, फुल ऑफ लेन चेंडू, क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय तो म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीपमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राईक अँड थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावा संख्या झाली आहे ते 3. कारण कालच्या दिवसामध्ये आपण शेखरगिरी काही ठिकाणी आपण बवंडर पाहिले होते. इतक्या वेगानं काल वारे वाहत होते या मैदानावर. आज ते वारे दिसत नाही आहेत, ती हवा दिसत नाही आहे, तो हवेचा प्रभाव दिसत नाही आहे. त्याच्यामुळे जे काही स्ट्रोक खेळले जात आहेत ते स्ट्रोक आउट ऑफ द बाउंड्री होत नाही आहेत. लक्षात ठेवा. बरेचसे कॅचेस आपण पाहिले या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये. ऑफसाईडला बॅकफुट पंच केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केले जात आहे. त्या ठिकाणी एकदा या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी आगमन झालं आहे. सन्माननीय निरंजनजी तरेस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं जातं. मिड विकेटचा शतरक्षक स्ट्रगल करतो त्या ठिकाणी. भरपूर मोठी रेंज कापावी लागली. चेंडू बाउंड्री लाईनपर्यंत थांबवला गेला. मात्र चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेला आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 6. 61 करायचे आहेत आणि त्या 61 धावा तुम्हाला करायचे आहेत त्या देखील 24 चेंडूमध्ये. म्हणजे इथून आपण विचार केला तर मोठा फटका एखादा या 6 चेंडूमध्ये तुम्हाला खेळावा लागेल. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेला. डीप कव्हरमध्ये शतरक्षक आहे प्रोटेक्शनसाठी. 2 धावा. 40 प्लसचा क्रिकेट लेजेंडरी आपण पाहतोय. मास्टर्स क्रिकेट आपण पाहतोय, ज्यांनी पूर्वीचा काल गाजवलाय. लक्षात ठेवा, अशा क्रिकेटपटू आपण पाहतोय. मात्र काही क्रिकेटपटूंकडून चांगले संदेश देखील आताच्या यंग पिढीला दिले गेलेले आहेत की सगळ्यात आधी आपण आपला व्यवसाय सांभाळा, आपली नोकरी सांभाळा आणि त्यानंतर मात्र या क्रिकेटकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून स्ट्रोकला खेळलं गेलं. डीप लॉग ऑफ रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जातो त्या ठिकाणी. 2 धावा इथे देखील थांबवता येत नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये पळकावर आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच 10 धावा. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. चला या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. व्यासपीठावर आमंत्रित आदरणीय सन्माननीय निरंजनजी तरेस साहेब आहेत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी म्हणजे यंगस्टर्स क्रीडा मंडळ यांच्यासाठी तब्बल 3001 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे दिलं गेलेलं आहे. त्यांचा नक्कीच या ठिकाणी यथोचित मान सन्मान हा केला जातोय. मी सन्माननीय शांतारामजी तरे जे मंडळाचे श्यामकांतजी तरे साहेब जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे चिरंजीव राजेश निरंजन तरे हे त्यांचे चिरंजीव आहेत. तर मी राजेशजी गावड जे मंडळाचे सचिव आहेत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते निरंजनजी तरे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. 3001 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन हार्दिक ओके आहे, कॅमेरा आहे समोर. आज 3 कॅमेरा आहेत. क्या बात आहे. 6 सीटर स्पोर्ट्स प्रगतिशील चॅनल म्हणून आपण या चॅनलचा उल्लेख आवर्जून करूया. एक जर्सी देखील आले. क्या बात आहे. आमच्या शेखरला देखील एक चांगली जर्सी दिली. थँक्यू. 6 सीटर कुठेतरी माझ्या मते मी तर नक्कीच 6 सीटर जे प्रोप्रायटर आहेत त्यांना आणखीन एक सल्ला देईल. एखाद्या ठिकाणी आपला लाईव्ह टेलिकास्ट ज्यावेळेस असेल एखाद्या स्पर्धेमध्ये तर त्या ठिकाणी आणखीन 2 जर्सीचा बंदोबस्त करा. ते म्हणजे आपले पंच जे ऑफिशियल्स आहेत, जेणेकरून ती एक तुझी ॲड देखील मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू होईल. स्टार्ट बॅटेड फटका, चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे. सुंदर असा कॅच टिपला गेलाय आणि खेळ संपला गेलाय त्या ठिकाणी. मिस्टर ईश्वर यांचा पहिली विकेट डाऊन, आउट. 40 प्लस क्रिकेट बॉल फॉलो आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू स्टेट बॅटेड खेळायचा होता. स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र तो व्यवस्थित बॅटला कनेक्ट झाला नाहीये. त्या कारणास्तव मात्र तो चेंडू हवेमध्ये खेळला गेला. एलिमिनेशन त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडलं गेलं. महत्त्वपूर्ण विकेट ईश्वर या ठिकाणी बाद होतोय. 61 धावा. टार्गेट खूप मोठा आहे,
मात्र होणार नाही अशातला भाग नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सोपी किंवा अवघड नसते. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. कारण समोरच्या टीमनं देखील ज्या धावा बनवल्या 60 धावा, या 60 धावा देखील समोरच्या टीमनं 24 चेंडूमध्ये बनवल्यात, हे विसरता कामा नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही 30 किंवा 36 चेंडू त्यांच्यासाठी नव्हते आणि आपल्यासाठी 24 चेंडू तशातला खेळ मुळीच नाही आहे. त्यांनी जो खेळ केलाय, त्यांनी जो खेळ साकारला आहे, तशाच प्रकारे तुम्हाला खेळ सावरावा लागेल. क्या बात आहे. यावेळेस बॅट्समॅन अँगल देखील आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू सिक्स सीटर स्पोर्ट्स. मी म्हटलं ना की प्रगतिशील चॅनल. धावा झाल्या त्या म्हणजेच हे बघा इथे पाहू शकाल तुम्ही. आणि ज्यावेळेस बॅट्समॅन अँगल्स ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस बॅट्समॅनच्या मुवमेंट आपल्याला पूर्ण क्लिअर व्यवस्थित मांडता येत आहेत समालोचकाच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या 11. आज 3 समालोचक आहेत. एक तर हार्दिक किनी ज्यांची प्रथमच आमची भेट होते या ठिकाणी. त्यानंतर प्रमोदजी शेडगे सुप्रीमो समालोचक आहेत. यावर्षी देखील नक्कीच त्यांचा आवाज कदाचित ऐकण्यासाठी आपल्याला मिळेल. भरपूर खेळाडूंच्या इच्छा असतात की आम्हाला सुप्रीमो खेळायचं आहे, रतनबुवा या ठिकाणी आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. त्याप्रमाणे अनेक समालोचकांची देखील इच्छा असते की आम्हाला सुप्रीमोमध्ये समालोचन करायचं आहे, रतनबुवा या ठिकाणी समालोचन करायचं. लक्षात ठेवा मित्रांनो, मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते. असं नाही आहे की कुणाच्या वशिल्याने तुमचा तिथे जॅक लागेल, अशातला विषय नाही आहे. धावा झाल्या त्या म्हणजे 12 धावा. षटक क्रमांक आपण दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शॉर्ट बॉल होता आडव्या बॅटनं. या ठिकाणी चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय त्या म्हणजेच 12 धावा. आता 12 चेंडू आणि 49 धावा करायचे आहेत. संघर्ष करावा लागेल. लांब जात आहे मॅच. लक्षात ठेवा, जे काही करायचं आहे ते आत्ता केलं नाही तर मात्र कधीच करता येणार नाही. कारण फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण पाहतोय 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. टार्गेट खूप मोठा आहे. असं होता कामा नाही की अगदी मी सपाळा स्टेशनपर्यंत पोहोचायला बाकी होतो आणि पेट्रोल संपलं, अशातला प्रसंग घडता कामा नये. त्याच्यामुळे आताच कुठेतरी पिकचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. स्लोराम चेंडू वेग थोडासा कमी केला होता, या कारणास्तव टाइम करू शकला नाही. बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट केला गेला आणि या हिटनं मात्र काम फिट केलंय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर रमेश. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. 40 वयोगटातील एक खेळाडू, मात्र याच्यामध्ये फक्त 40 वयोगटातील खेळाडूच नसतील मित्रांनो. 50 वयोगटातील खेळाडू असतील, 50च्या पलीकडचे खेळाडू असतील. कारण क्रिकेटची आवड आहे. मी म्हटलं ना की ज्या वेळेपासून 40+ क्रिकेट आले आहे त्यावेळेपासून कुठेतरी जे काही खेळाडू जवळपास वयाच्या 30-35 वयानंतर मात्र ज्यांनी काही क्रिकेट सोडलं होतं, ज्यांनी फक्त आपलं कुटुंब, आपला परिवार आणि आपला व्यवसाय याकडे लक्ष दिलं होतं, अशा खेळाडूंना देखील कुठेतरी या मैदानाचा खेळ पुन्हा एकदा या मैदानात खेचून आणतोय असं नक्कीच मी आवर्जून म्हणेल. कारण मी म्हटलं अनेक गावामध्ये देखील ते 40+च्या संघ टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या वेळेस चांगला चेंडू पाहतोय आपण. पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर वळतोय. गुड बॉलिंग. सुरेख गोलंदाजी प्रवीण कडून या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक चांगला संदेश त्या ठिकाणी प्रवीणनं मगाशी दिला होता की आताच्या पिढीला जर सांगायचं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर मात्र वेळ मिळेल त्यावेळेस क्रिकेटकडे लक्ष द्या. या काही गोष्टी मात्र प्रवीणनं टॉसबॉक्समध्ये म्हटल्या होत्या.
फ्रंटला येतोय, चेंडूला मिडल करतोय, फुल टॉस चेंडू बॅटवर घेतला जातोय, ऑफ साइडला चेंडू टर्न करतोय, एकच धाव मिळेल. इक्के दुक्के से कुछ बनने वाला नाहीये. टार्गेट भरपूर लांब जातं. 15 धावा पळकावर आल्या आहेत, म्हणजे अजूनही जवळपास 46. त्यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. एक मोठं टार्गेट दिलं होतं आणि ते मोठं टार्गेट मी तर म्हणेल पार करता येत नाहीये. संघर्ष केला होता मैदानाच्या आतमध्ये, मेहनत देखील त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाली, मात्र मोठे फटकेबाजी आतापर्यंत बिलकुल नाहीये. एकही मोठा फटका नाहीये, चौकार षटकार एकही पाहायला मिळाला नाहीये. या 18 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 वेळा दुहेरी धाव ही पूर्ण केली गेली. त्यानंतर मात्र सिंगल सिंगल सिंगल, मात्र त्यानंतर आलेले भरपूर असे डॉट बॉल. धावसंख्या 15, धावा करायचे आहेत ते 46, चेंडू शिल्लक आहेत ते 6. 6 चेंडू 46 धावा. आणि 40+ क्रिकेटच्या विषयी आणखीन जर म्हणायचं गेलं मित्रांनो तर भरपूर ठिकाणी संघटना ह्या तयार झाल्या आहेत. मी उल्लेख केला होता ते म्हणजे ठाणा जिल्हा, मुंबई परिसर, या परिसराचा मी उल्लेख केला होता. त्याप्रमाणे इथे देखील म्हणजे सपाळे असू द्या, वैतरणा असू द्या, केळवे असू द्या किंवा डहाणू असू द्या, या परिसरामध्ये देखील 40+ संघटना तयार व्हायला हवी. लक्षात ठेवा, आज भिवंडी परिसराच्या विषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर तब्बल 54 संघ हे भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळत आहेत. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल येतोय. त्या कारणास्तव मी म्हटलं की इथून जर आपण वैतरणा ते डहाणू अशी जर एखादी संघटना तयार केली तर इथे देखील जवळजवळ 50च्या वर संघ हे आपल्याला नक्कीच 40+ पाहायला मिळतील. त्याच्यामुळे संघटनेसोबत जर आपण खेळलात तर नक्कीच ते कंटिन्यू तुमचं क्रिकेट राहील. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनवर चेंडू फील्ड होतोय, तो देखील आरामात या ठिकाणी हा कंप्लीट केला गेला आहे सिंगल. पूर्णतः कल्पना आहे की आम्ही पराभवाच्या छायेत वावरत आहोत, फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम आम्ही मैदानाच्या आतमध्ये करतोय. 17 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या दिशेनं खेळलेला फटका चेंडू हवेत होता, मागे फिल्डर आहे. यावेळेस देखील फलंदाज बाद होईल, चेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर आकाश सलामीसाठी आला होता. चांगली आपण इनिंग पाहिली आकाश यांची. हा एकमेव खेळाडू आपण पाहिला ज्याने जवळपास आपल्या टीमसाठी बनवल्या त्या 11 धावा आकाशनं. त्यानंतर मात्र कुठलाही खेळाडू जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही आणि एक चांगली इनिंग साकारू शकला नाहीये. मात्र या इनिंगमध्ये आकाशनं खऱ्या अर्थानं अँकर रोल अदा केला. मात्र त्या ठिकाणी आपण त्या आकाशला देखील बाद होताना पाहिलंय. धावा 17, 44 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 2 धावा, 2 चेंडू माफ करा. बॅटची एज फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. लक्षात ठेवा, जो आपला एक मॅच राहिला होता सागर स्मृती, आई चंडिका कोपर आणि वीर तानाजी पारगाव आगरी समाज गट, जो आपण एक दिवशी खेळवला होता, त्याच्यामधून आपण एक मॅच राहिला होता, क्वालिफाय मॅच आहे. आणि तो क्वालिफाय मॅच शिवशक्ती उसरणी आणि केळवा मास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान मॅच संपल्यानंतर मात्र 2 ओव्हरची ती मॅच असेल. सागर स्मृती, आई चंडिका कोपर आणि वीर तानाजी पारगाव, हे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही टीम कॅप्टनना. त्याच्यामुळे